तर इथे बघू शकता मी कुकर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी 3 पळी तेल टाकले, 1 चमचा जिरे आणि इथं वाटाणा आणि बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलाय। ते आता आपल्याला तेलात टाकून चांगलं असं परतून घ्यायचं आहे। बटाटा मी असा बारीक कापलेला आहे, जास्त मोठा पण नाही कापलेला, आणि वाटाणा स्वच्छ धुवून घेतलाय। ते आता चांगलं आपण मिक्स करून परतून घ्यायचं आहे। तसंच इथं मी शिमला मिरची घेतली आहे, 3 शिमला मिरची घेतल्या होत्या, तर त्या सुद्धा आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत। शिमला मिरची सुद्धा मी अशी बारीक कापली होती। तसंच 1 फ्लॉवर घेतला होता, फ्लॉवर सुद्धा मी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे। फ्लॉवर गरम पाण्यातच धुवायचा, जेणेकरून त्याच्यामधली जी घाण आहे ती बाहेर निघते। तसंच 1 चमचा मी इथं गरम मसाला घेतला आहे, जेणेकरून जो भाजीचा कडू वास आहे तो जास्त वेळ टिकणार नाही, म्हणून 1 चमचा मी इथं गरम मसाला टाकलेला आहे। आणि 3 मोठे ग्लास पाणी घेतले। तसंच 3 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ आणि 3 ग्लास पाणी टाकून हे आपण मस्त असं कुकरला 3 शिट्टी होईपर्यंत शिजून घेऊया। तरी ते बघू शकता 3 शिट्टी झालेली आहे आणि भाजी सुद्धा आपली मस्त शिजलेली आहे। आणि पावभाजीचा जो चमचा असतो स्मॅश करायचा, त्याने आपल्याला सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे। तसंच इथं मी 1 बीट घेतलंय, 1 बीट, 1 गाजर आणि टोमॅटो। आपल्याला हे तिन्ही पण एकत्र चांगलं वाटून घ्यायचं आहे। बीट मी पावभाजीला कलर येण्यासाठी टाकलेला आहे, आपल्याला बाहेरचा कलर टाकायचा नाहीये। तर बघू शकता इथं वाटण झालेलं आहे मस्त असं। तसंच इथं अद्रक लसूणची पेस्ट, पावभाजी मसाला, गरम मसाला, धनिया पावडर आणि कांदा हे घेतलेलं आहे आणि थोडंसं बटर। तर आता कढईमध्ये आपल्याला 3 पळी मी इथं तेल टाकलेलं आहे आणि 2 मोठे चम्मच बटर घेतलंय मी, ते सुद्धा टाकलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्येच आपल्याला मी इथं 3 मोठे कांदे घेतलेत बारीक चिरून, ते आपल्याला मस्तपैकी असे लाल करून घ्यायचे आहेत। मस्त असं आपल्याला कांदा लाल असा परतून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता कांदा आपला असा परतून झालेला आहे। त्याच्यातच आता मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, 2 मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट मस्त असं परतून घ्यायचं आहे। तसंच आपण जे गाजर, टोमॅटो आणि बीट वाटून घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकता बीटामुळे कलर किती सुंदर असा आलेला आहे। तर हे दोन्ही पण आता आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तसंच जे मसाले आपण घेतले होते, धनिया पावडर, गरम मसाला आणि पावभाजी मसाला आणि चिमूटभर हळद, हे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। तसंच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्त असं आपल्याला हे परतून द्यायचं आहे। आणि थोडासा लिंबाचा रस, लिंबाच्या रसाने पावभाजी मस्त अशी होते, म्हणून थोडासा लिंबाचा रस। तसंच आणि जी भाजी आपण शिजवून घेतली होती ती मस्त मी स्मॅश करून घेतली आहे, ती सुद्धा आता आपण या मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे। सगळी भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे। बघू शकता बीटामुळे आपल्या भाजीला कलर आलेला आहे, मी दुसरा बाहेरचा कलर टाकलेला नाहीये। बीटमुळे मस्त असा कलर दिसत आहे। आता आपण हे चांगलं शिजून देऊया 5 मिनिटं। तसंच थोडंसं पाणी, तुम्हाला जसं म्हणजे पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता।
जास्त घट्ट किंवा थोडंसं पातळ असं तुम्ही अंदाजानुसार पाणी टाकू शकता। भाजीतले मसाले आपले सगळे शिजले पाहिजेत। परत मी थोडंसं 1 चमचा बटर टाकलेला आहे। पावभाजीमध्ये जेवढं बटर आपण टाकेल तेवढेच चव जास्त वाढते। मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मी 20 मिनिटं भाजी मस्त शिजून दिली होती। तसंच थोडंसं वरून कोथिंबीर आणि इथे मी तवा घेतलाय। तव्याला थोडंसं तेल आणि बटर लावून पाव आपण तळून घेऊया, जेणेकरून पावभाजी सोबत पाव मस्त लागतात। म्हणून इथे मी पाव तळून घेत आहे भाजी सोबत खायला। तर बघू शकता पाव सुद्धा आपले मस्त भाजून झालेले आहेत आणि मी इथं प्लेट तयार केलेली आहे। तर बघू शकता आपली पावभाजी तयार आहे।